अखंडाकार हरिस्मरा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ बाबा ज्यांचं जीवन परमार्थिक आणि संसारिक दोन्ही परिपूर्ण होतं असं फार क्वचित घडतं.
त्यांच्या परमार्थाला अनुकूल असंच वागणं. संसाराला स्त्री अनुकूल असते पण परमार्थाला नसते. काय वेळेला परमार्थाला स्त्री अनुकूल असते पण पुरुष नसतो. अशी विसंगती जीवनामध्ये घडत राहते. भल्या भल्यांच्या घरात राहते. कुठे कुठे कीर्तनकार असू दे, प्रवचनकार असू दे, संत असू दे, अशी विसंगती दिसून येते. म्हणजे नवऱ्याला गावाने म्हणावं की कीर्तन चांगलं झालं, पण हिने ते मान्य करू नये. मला माहिती आहे काय कीर्तन करतात ते, असं म्हणावं. अशी जीवनामध्ये एक विसंगती निर्माण होते. अवघड असत. पण नाथांच्या घरामध्ये एक फार कौतुक होतं. नाथाने एक संकल्प करावा आणि आईसाहेबांचा हात असा हाताला लागावाच. त्यांना ब्राह्मणांनी सांगायची पाळी यायची नाही, हात लावा. पूजेला बसताना बघा ब्राह्मण सांगतात हात लावा. मग हात लावल्यानंतर पुन्हा पदर बिदर घेऊन सावध. काय बरोबर आहे ना शास्त्री बुवा? पदर बिदर घेऊन मग ती सावध व्हायची, मग ती बळजबरीने आपले हात लावायची. गिरजाबाईचा हातच हातात होता, त्यामुळे हात लावण्याचा प्रश्न नव्हता. असं एक अलौकिक जीवनाचं दर्शन आपल्याला घडतं. आणि म्हणून रामायण काय, एकनाथी भागवत काय, या संसारातला द्वेष, मत्सर, खाचा खोचा आपल्याला पाहायला मिळतात. हेच याच्यातलं वैशिष्ट्य आहे. जरा पंखा लाव रे बाबा, इथे वर लाईट येते, गरम होतं मला. कोण नाही कोणते रोज विसरतच असतं ते बघ जरा. नाथ महाराज सांगायला सुरुवात करतात. असो हा अति कथार्थ ऐकता कैकई वचनार्थ, दशरथ पडिला मूर्छित अति प्राणांत ओढवला. बायकाने असं बोलावं, बायकोनी असं बोलावं, पतीने सुद्धा असंच बोलावं की जेणेकरून इथे असं साईड हा, जेणेकरून एकमेकाची वचन ऐकल्यानंतर एकमेकाला समाधान वाटावं. ते समाधान वाटण्याच्या ऐवजी जर वाईट वाटत असेल तर काय उपयोग आहे? काय संसार? पैसे आहेत, टक्के आहेत, सर्व आहे, पण समाधान नाही. आता काय घडलं बघा. दशरथाचं नाव काढल्यानंतर देवादिक चळचळ कापत होते. इतकं सामर्थ्य होतं, इतकं पॉवर होती बरं का. राक्षस सुद्धा कापत होते. देवानी मदती करता दशरथाला स्वर्गामध्ये बोलवून घेतलं. एवढं ज्याचं ऐश्वर होतं, एवढी ज्याची ताकद होती. पण मी तुम्हाला सांगतो, काही काही वेळेला शब्द इतके वर्मी लागतात की प्रत्यक्ष जीव गेलेला बरा इतका वर्मी शब्द लागतो. म्हणून मी सुरुवातीला बोललो होतो, बाण जिथून सुटतो तिथे काहीच खूण नसते, पण जिथून जाऊन रुततो तिथे मात्र तो खूण आयुष्यभर राहते. म्हणून जिथून बाण सुटतो त्या सोडणाराने निदान वाणीतून काय सोडावं याचा तरी विचार करा. हे वर मागेच्या. काय घडलं? मूर्छा आली दशरथाला. श्रीराम वियोगाचे बाण हृदयी कडतरले दारुण, अर्ध टुका उरला प्राण, श्रीराम दर्शन घ्यावया. कैकेयीचे वचन वज्र, राम वियोगे सतेज धार, मरणाहोनी घाव थोर, खाये नृपोर मूर्छापन्न. कैकेयीची मजावडी, तेची मोहक मध्य उंडी, श्रीराम वनवास दवडी, प्रिया प्रियधाडी मजाली. स्त्रीवाल वाप्तपण जो मनी तो मूर्ख पूर्ण. ठीक आहे, प्रेमाने एकमेकाच्या अधीन असणं काही चूक नाही, पण अगदी डोळे झाकून एकमेकाच्या अधीन होणं तेही चुकीचं आहे. तर आवाज वाढवतो, तेही चुकीचं आहे नाही का. स्त्रीच्या अधीन भाव मान्य आहे, पण किती मर्यादा आहे काहीतरी. बायको प्रिय आहे मान्य आहे, आम्ही संसारिक आहोत, काही ब्रह्मचारी महाराज नाही, काही संन्यास घेतलेला नाही, नाही
ते पुरुषांनी ऐकू नये. पुरुष प्रलोभन इकडे रे बरे त्याला शेतोळे बरे जरा. अगं बाई काय झालं? रामाने एवढं काय तुझं दोष केलं? का तुझा एवढा क्रोध? भरत परिसाती प्रीती श्रामावरी तुझ होती. कोणी विकल्प घातला चित्ती श्रामा प्रति अति द्वेष. माझी घेऊन या भाग मज चिदे उपासी दुःख. माणसं किती विचित्र असतात बघा. वचनात अडकवतात आणि शेवटी त्यालाच खलास करून टाकतात, नाही का? आता उदाहरणार्थ आपली मुलं आहेत, आपण त्यांना कौतुकाने म्हणतो पास, अरे तू काय पाहिजे ते माग, मी देईन. याचा अर्थ त्यांनी म्हणावं का मला गांजाची पुडी द्या? आमच्या कॉलेजमध्ये ड्रग्ज घेतात, मलाही तेच एक पुडी चाखायची आहे, पण ती तुमच्या आज्ञेने, असं म्हणावं का? नाही का? वडिलांनी मोठ्या कौतुकाने सांगितलं काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग म्हटल्यानंतर वडिलांना माहिती असतं काय मागून मागणार. बॅट बॉल मागेल, काहीतरी म्हणेल बाबा मला काश्मीरच्या टूरला पाहिजे, संपलं का? काही मागायचं तेव्हा काहीही मागेल असं जेव्हा वडिलाला कळतं तेव्हा तो तशी परवानगी देतच नाही. आता बोलणं कळलं का? हो. म्हणून इथे काय मागावं? दशरथाला असं वाटलं नाही. एक सांगू का? कोणती इथे बसलेली बाई न बसलेली बाई अपवाद असतात. म्हणून पेपरमध्ये वाचायला मिळतं की आमच्या बाईने आपल्या नवऱ्याचा खून केला. अपवाद, पण कोट्यामध्ये एखादा, नाही का? पण कोणत्या स्त्रीला वाटेल कितीही दोघांचं पटलं नाही तरी की उद्याच्या उद्या माझ्या कपाळाचं कुंकू पुसावं? कोणालाही वाटणार नाही. आणि इथे जे मागितलं ते कपाळाचं कुंकू पुसण्याचंच मागितलं. हेच वर्म आहे याच्यात. माझा घेऊन या भाग ना भरत ना श्रीराम ऐसे केले विरुद्ध काम. या लागी करिवो उपशम द्वेष दुर्गम सांडोनी. श्रीराम सांडी दुष्टपण या लागी धरतो तुझे चरण. वरदानाचे कठीणपण क्षमा पूर्ण मज कीजे. कसा गुंतवला राजाला बघा. पाय धरले तिचे. काही असं दुष्ट काही मागू काय विचित्र अवस्था असते. संसारामध्ये पत्नी चांगलं मिळणं भाग्य आहे, असं पती सुद्धा चांगलं मिळणं हे भाग्य आहे. नाहीतर अवघड असतं रे बाबा. त्याच्या इतकं मोठं दुःख नाही. मग दोघं एकत्र राहतात, वेळी प्रसंगी शरीर सुद्धा भोगतात. शरीराचं ऐक्य होतं पण मनाचं मिलन होत नाही, हृदयाचं मिलन होत नाही. आणि मनाचं आणि हृदयाचं मिलन जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत शरीर काय ते भूक आहे. भुकेचा अर्थ कळला का? जे ताट जेवणाच्या पूर्वी अगदी रुमालाने पुसून घेतो स्वच्छ, मीठ चटणी कोशिंबीर भात आमटी जेवतो, पाणी ओतून सारून देतो. कळलं? त्या ताटाची किंमत काय? भोग भागली, सारून दिलं, ताट संपलं. तशी हे धडलं. कळलं का? जे पाहिजे ते मिळालं, तिने ढकललं आणि त्याने ढकललं. दोघांनी आपापल्या पुढची ताटं उचलली आणि मोरीत फेकून दिली. एवढ्या पुरताच लग्न असू नये. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं शरीर शरीराकडे आकृष्ट होणं याला काम म्हणतात. मन मनाकडे आकृष्ट होणं याला प्रेम म्हणतात. आणि हृदय हृदयाकडे आकृष्ट होणं याला भक्ती म्हणतात. तेव्हा आकर्षण कशाचं आहे बघू द्या. पती पत्नीमध्ये सुद्धा प्रेमाच्या पुढे जा, तिथे सुद्धा भक्ती निर्माण होऊ दे, नाही का? शरीराचं आकर्षण असतंच, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे.
लग्नाच्या पूर्वी काही तिचं मन बघून तो लग्न करत नाही. अर्धा तास बघितले काय मन कळलं. तासभर दोनदा फिरायला जाऊन आले. सारसबागच्या तिथे जाऊन भेळ खाल्लं निराळं. बरं का, पलीकडे जावं भेळ खाल्लं. आज आई आम्ही जाऊन आलो, भेळ खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं. माझा नवरा चांगला आहे, खर्च करताना मागे पुढे बघत नाही. हे लग्नाच्या पूर्वी. नंतरचं काय, नंतरचं जे अंतर राहिलं नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतर न अंतर असायला नको, पण ते राहिलं, हे घडलं नंतर. म्हणून लक्षात ठेवा. ऐकताय, इथे जोड्या बऱ्याच येत आहेत माझ्या प्रवचनाला, आणि ज्या अर्थी बरोबर येत आहेत त्या अर्थी चांगलंच असलं पाहिजे असं मी गृहीत धरतो. त्या अर्थी दोघांचंही चांगलंच असलं पाहिजे असं मी गृहीत धरतो. पण लक्षात ठेवा, लग्न म्हणजे काय हे जर कळलं नाही, हे असंच घडतं. आता ऐका पुढचे शब्द. मला असं वाटतं की नाथांना चरित्र दिसत होतं. कदाचित त्या शिवाय, कदाचित नाही, निश्चित शिवाय ऐकवायला. काय म्हणते ती राजाला बघा. नपुसक तू सूर्यवंशी. कोणत्या पुरुषाला इथे आवडेल आपल्या बायकोची नपुसक बोलणं. से की स्त्रियाच्या पायाला गसी निसग होसी तू एक. अरे नपु, यात काय हिंमत आहे आम्हाला वनवास जाण्याची, आणि नको म्हणून बायकांच्या पाया पडतोस. काय वाटतं का तुला. गोपत्वाचे वरदानासी शिबीने तुकले निजमासासी. अरे कुणाच्या कुळात जन्माला आलास. आपलं मास दिलं शिबीराजाने. त्या कुळामध्ये जन्म येऊन पण तुझी लायकी नाही. पंचामृत्यात चोखटे जेविता राम सुभे विटे. त्यासी तिखट तुरटे आंबटे. राजाती दुःख मूर्छापन्न तो स्वये सज्ञानाहून काही प्रत्यापण दीन कारुण्य बोलत. श्रीराम तुझी कृपा पूर्ण तेथे अत्यंत कठीणपण. धरावया तुझं काय कारण. अति दारुण निर्दयत्वे सुंदर सुकुमार सुखाैक्य घन. श्रीराम राजीव लोचन त्यासी चरण चाली गमन. दुर्घर वन केवी कंठे. तुला काही कळतं का नाही. राम किती सुंदर आहे, किती सुकुमार आहे. अगं घरातलं साजम सुद्धा त्याच्या पायाला रुतणार आहे, आणि त्याला तू वनातून काट्या वनात चालायला सांगतेस. पंचामृताती चोखटे जेविताराम स्वये विटे. त्यासी तिखट तुरटे आंबटे फळे कडवटे. अगं तुला माहितीये का राम नाजूक किती आहे. पंचामृत म्हणजे गोड असतं. काय पंचामृत म्हणजे ते देवाला घालतात ते नव्हे. पुणेकरांना माहिती पाहिजे, लग्नात ते एक पंचामृत प्रकार आहे बरं का. त्याच्यामध्ये खोबरं असतं, खारीक असतं, गूळ असते, चिंच असते, मिरच्याचे तुकडे असतात बरं का. मला वाटतं असतात. हे सगळं कुटून बेटून असं ते गोड तयार करायचं, गोड तिखट बरं का. आणि ते असं तोंडी लावायचं, म्हणजे लोणचं हा एक पंचामृत. तर ते गोड असून सुद्धा माझ्या रामाला ते खारट तिखट लागतं. तर वनातली फळं त्याला कशी गोड लागतील. तुला काही कळतं का नाही. फळे कडवटे की काय. सेनाप्रधान सेवकाप्त देणे विचारे. माझा राम चालताना अवतीभोवतीला 50 माणसं, कोणी हे करायला कोणी ते करायला, आणि तिथे एकटा जळ माझे काळे वदन. प्रमादी प्रमदा गुप्त वरदान. प्रमादी प्रमदा गुप्त वरदान. काय घडलं. प्रमदा जी माझी पत्नी आहे तिला गुप्त वरदान दिलं. चुकलं माझं. दुःख कौशल्य त्याजील प्राण. सुमित्रा मरेल जाण. एवढे झाली कन्नन सुख संपन्न. काय चांडाळी. काही मरून जाईल. सुमित्राला मरण प्राय दुःख होईल. आणि या दोघीचा अंत झाला, माझा अंत झाला. म्हणजे तुला सुख वाटेल का. अगं तुला काय बोलावं. राम असुदे मदपासी. म्हणून चरणी ठेविला माथा. क्षमा करी मद दशरथा. न मागा वरद कथा.
रघुनाथान धाडावे. राम असू दे मदपाशी. काय मागणं मागितलं बघा आता. म्हणजे त्यांनी एक मधला सुवर्ण मध्य म्हणतात. राज्य मी देईन भरतासी, प्रतिभू देता वशिष्ठासी, तो आम्हासी नियंता. अगं तुझी एवढंच राज्यच पाहिजे ना, पैसेच पाहिजे ना, घे. दिले धरताला, पण रामाला माझ्याजवळ राहू दे. देशोदेशीचे भूपती आणिले राम, अभिषेकार्थी कैकेयी केवळ काळ राहती. म्या पाळली अति प्रीती, कैकेयीचे प्रेम सुख ये लोक ना परलोक. राजा म्हणतो हिच्या प्रेमामध्ये पडलो, इहलोक नाही परलोक नाही दोन्ही बुडाला. कैकेयीला कोण पाळली काळ रात्री, म्या पाळली अति प्रीती. माझी भवली मज भवंती, म्या कोणा प्रती सांगावे. अभिषेकावया रघुनाथ प्रातकाळी सुमर्थ, चंद्र देखोने गुरुपुष्यामृत युक्त. वेगी सुमंत उठिला, गुरुपुष्य नक्षत्राचा योग. आणि त्या दिवशी रामरायाला राज्याभिषेक होता. कैकेयीच्या आश्रमामध्ये काय घडलं हे नक्की कुणालाच माहित नव्हतं. सगळ्या बाहेर होत्या. घडलं ते पती पत्नीमध्ये घडलं. काही मंथरा तिथे चोरून ऐकत होती आणि थोड्याशा दाशेना कळलं, पण कोण बोलणार काय घडलं ते. मान जाईल, मान जाईल. राजाचं आणि राणीचं बोलत नाही एवढी जरी बातमी बाहेर फुटली तर मान जाईल हे खात्री होती. म्हणून सगळ्या गप्प. म्हणून इकडे काय घडलं ते बाहेर कळलंच नाही. सुमंत प्रधान बुद्धिवंत प्रबोधावयात शिरत आला राजभवनात, कैकेयी युक्त नृप जेथे. सुमंत प्रधान सकाळी उठला स्नान वगैरे करून आणि पुष्य नक्षत्रावर उठून आले. राम अभिषेकाचार राये होईल सावधान, ऐकोनी प्रधान वचन मूर्छापन्न दशरथ. आले आणि सांगितलं महाराज अभिषेकाची तयारी करायची आहे, त्याच्याकरता आलोय. राम जाईल वनात कोण तोंडे बोल मात, हातीचा जाईल रघुनाथ दुःख मूर्छित दशरथ. सुमंत आल्याचं कळल्यानंतर कोणच्या तोंडाने सांगू, कसं सांगू त्याला. मोठं दुःख झालं, मोठं वाईट वाटलं. वनात हाडितो दशरथ ऐसे ऐकताची मात, वचन लुलंगी रघुनाथ जाईल वनात. तात्काळ राम जाईल वनात. सुमंताजवळ हा निरोप त्याला कळला तर पुढे काय होईल, मोठं अवघड होईल. रामासी नाही राजचाड, नाही विषयाची गोड, माझे वाक्य अति गोड, होईल होड वनवासा. आणि आलेत राजभवनामध्ये, रामाच्या भवनामध्ये आले. देखो आणि द्वारपाळा चावेत, कृतांत सळसळा कापत, काळ कामारा पैवत श्री रघुनाथ सेवावया. श्रीराम मंदिरा देखता देख, सुमंतासी परम हरिक. मागील विसरला दुःख परमत सुख कोंदले, रती सांडिती पहिले द्वार. ऐका काय काय सांडण काय काय टाकून पुढे गेला. रथी सांडिती पहिले द्वार, पहिल्या द्वाराजवळ रथ टाकला. दुसऱ्या द्वाराजवळ छत्र चामर, दुसरे द्वारी प्रधान होता त्यालाही छत्र चामर होते. पण एक कळलं का, पुन्हा पुढे जाताना काय बरोबर असावं. माणसानं कळत सुद्धा नसतो. काही काही वेळेला स्टेजवर आमच्या पाया पडायला येतात आणि पिशवीत चपल्या असतात. नाही म्हणजे मला हे आठवलं. नाही मला कल्पना आहे की चपल्या गेल्या तर नुकसान होईल, मला कल्पना आहे. पण इथली पद्धत काय ती सांगतो. घेऊन आलं तरी मला काही शुभाशुभ नाही, घेऊन ये, त्याच्याबद्दल काही नाही. पण कुठे जाताना काय घेऊन जावं याची पद्धत सांगितली. चपल्या तर सोडून द्या, छत्र चामर सुद्धा दुसरे, पादत्राण आदी सामग्री. तिसरे द्वारा पैर आहे, पादत्राण होती ती तिसऱ्या दाराजवळ सोडली. म्हणजे छत्र्या चामर चौऱ्या दुसऱ्या, रथ पहिल्या, दुसऱ्याला छत्र चामर, तिसऱ्याला चप्पल. चौथे द्वारी सांडिती अर्थ. ये काही खिशात पैसे अमकं तमकं. तुम्ही गुरुद्वाराला जाताना बघितलंय का? मी सगळे गुरुद्वारांना जाऊन आलो. नांदेडला तर त्या गुरुद्वाराच्या लोकांनी मोठा कार्यक्रम केला. पंचप्यारे होते तिथले नांदेडचे.
मोठा सन्मान. 7 दिवस माझ्या कार्यक्रमाला रोज येत होते. तिथल्या मंडळी म्हणाली की हे पंचप्यारे आहेत ते कुठेही जात नाहीत महाराजांचे, कारण नामदेव महाराज सांगितले तिथे. त्या लोकांना इतका आनंद झाला. आणि मग नांदेडच्या गुरुद्वारामध्ये, ही आत्ताची गोष्ट सांगत नाही, सन्मानाने गेलो तेव्हा नाही, एक 20 वर्षापूर्वी बघायला गेलो तेव्हा, आणि आतमध्ये पाऊल टाकताना त्यांनी किती तपासले, तंबाखूची पुडी आहे का, विडी काडी काय आहे का, आणि ते सगळं बाहेर काढून ठेवायचं. मग तिथे जाताना पाय धुवायचे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, मी शिकलो, तुम्हाला शिकायला काही हरकत नाही. त्या गुरु गोविंद सिंगांची समाधी आहे, आणि वरचं जे आहे ना संबंध सोन्यानी नक्षी काम केलं, अप्रतिम नक्षी काम. आणि मी आपला असा बघत होतो. तिथले एक ग्रंथी आले, मला म्हणाले, क्षमा कीजिए, एक गुरुद्वार है, गुरु ग्रंथ साहिब सामने है, यहाँ ऐसा चलने का. मला इतका आनंद वाटला. म्हटलं बरोबर आहे, बरोबर आहे. काय गुरुच्या दारात जाताना कसं हात जोडून जायला पाहिजे. मी म्हटलं मलाही लक्षात आलं रे, पण मी वरचं बघ, ठीक आहे, पण कसं जायला पाहिजे. असं आलात का बाबा महाराज, उशीर केला. काय म्हटलं, मी शिकलो नाही का. गुरुद्वारामध्ये जाताना कसं जावं, अनन्य भावाने जावं बरं का. हो, वाकून जा. पूर्वीच्या देवळांचे जे दरवाजे लहान होते ते तुम्हाला वाकल्याशिवाय जाताच येऊ नये एवढ्या करता होते. आता ते मोठे केले, हे चुकीचं आहे, त्यांच्या लक्षात आलं नाही का. आता असे आता एकदमच हसा जातो. ते माऊलीचा दरवाजा सुद्धा लहान होता, आता मोठा केला का. वाक आणि जा. काय सध्या कुणालाच वाकायला आवडत नाही. वाकायला आवडतच नाही माणसांना. हो, आपल्याकडची पूर्वीची पद्धत चरणावर मस्तक ठेवून, आता लांबूनच असं करायचं, पाय लागू. आता ते पाय लागू तिकडून आलंय, त्याची लागण आपल्याकडे झाली. जाऊ दे, हे रामायण ऐकण्यासारखं आहे. चारी द्वांडी सांडिती अर्थ. पुढचा ऐका, पाचे द्वारी निशेष स्वार्थ. 5व्या दाराला जेव्हा सुमंत गेला, सबंध स्वार्थ सांडला. म्हणजे इथपर्यंत चप्पल काढत अमकं तमकं अर्थ ठेवत हात बीत गुंतले होते. आता स्वार्थ सांडायचा, नुसतं नतमस्तक. वाकून निघाले, हात जोडून. अजून लांब, राम किती लांब आहे. 6व्या द्वारात साधने समस्त स्वैराती. एक लक्षात ठेवा, असं जे 6वं दार आहे तिथे आता काही साधन करायची काही खटपट नाही. काय टाकावं, सांडोनी मी तुझा संघात. काय सांडायचं, मी आणि तू हा जो भेद आहे. प्रभूच्या दरवाजामध्ये जाताना काय टाकायला पाहिजे, मी तूपणा. हा जो आहे तो संपला पाहिजे. सांडो आणि मी तुझा संघात. याच्यावर जास्ती बोलत नाही, एरवी बोलतोच. बोलायला म्हटलं तर पुष्कळ होतं. रिघावे 7व्या दारात तैच भेटी रघुनाथ. मुख्य परमार्थ या नाव. नाही का. अहो, देवाच्या दारात जाऊन सुद्धा आमचा मी तूपणा संपत नाही. मी का तू, तू का मी, तू का मी का तू. माझ्या पुढे कशा गेलास, तू काय समजलास, मी म्हणजे काय ऑर्डिनरी आहे का. झालं का. किती मी बरं का. मी म्हणजे काय तसा असा तसा नाही. मी देणं सोडून बाबा. हां, ते शुकाची गोष्ट आठवा. तुझ्याबरोबर आणलाय त्याला बाहेर ठेवून आतमध्ये ये. ही झालेली आहे कथा. आता पुढे ऐका. हे सगळे दरवाजे धावले. अजून एक राजवाडा आतमध्ये होता. म्हणजे हे बाहेरचे दरवाजे झाले. त्याच्या आतमध्ये रामाचा प्रसाद होता. तिथे जाताना कसं, भावार्थ ते राजभवन. प्रथम दारवंटा ते श्रवण.
किती सुंदर लिहितायत बघा. भावार्थ ते राजभवन. राजाचं भवन कोणचं होतं? भावार्थ. एक लक्षात ठेवा, हे आपलं जे राजभवन आहे ना, हे भावार्थाचं असावं, स्वार्थाचं नसावं, म्हणून मागे सोडला. भावार्थ ते राजभवन. आता तिथे एंट्री करायची आहे भावार्थ रूपी राजभवनामध्ये. काय दारवंटा कोणचा? प्रथम दारवंटा ते श्रवण. अलीकडे दारवंटे संपले, प्लेन. नाही का? पूर्वी प्रत्येक खोलीला, प्रत्येक घराला एंट्रीला काय असायचा? उंबरा असायचा. असं लाकडाचा ओंडका किंवा सिमेंटचा असं आडवं, आणि मग त्याच्यावर म्हणायचा उंबरठ्यावरी माप. ती मुलगी ओलांडून यायची. आता तुम्हीच सगळे उंबरठे काढलेत, आता तिला ओलांडायचं काही शिल्लकच राहिलं नाही. माझं बोलणं कळलं का? उंबरठे तुम्हीच काढून टाकले, आता कुठे शिल्लक आहे उंबरठे? आता घराला उंबरठे नसतातच. कारण का? त्यांनी सांगितलं ते पाणी नीट बाहेर जात नाही, तिथेच अडकून पडतं. आता दरवाजे बदलले, सिंगल दरवाजे आले बरं का. हे एकंदर पद्धत आहे. चला, किती दारवंटे आहेत बघा. दुजा दारवंटा साधन. नित्यानित्य ज्ञान ते तिचा. नित्य काय अनित्य काय हे ज्ञान आहे. विचार याच्यावर मी जास्ती बोलत नाही. नित्य एक आहे आणि एक अनित्य आहे. वेदांत असं सांगतं काही गोष्टी नित्य आहेत आणि काही अनित्य आहे. अनित्य काय आहे? जग हे अनित्य आहे, त्याच्यातला आत्मसत्ता ही नित्य आहे. एक नाशिवंत आहे आणि एक अविनाशी आहे. एक हलतं आणि एक हलत नाही. चाकं फिरतात पण आग फिरत नाही. आग जर फिरला तर चाकं फिरायची नाही. तसं आत्मसत्ता तुमच्या माझ्या ठिकाणी अखंड आहे. चालणारं शरीर हे चर अचर, स्थूल सूक्ष्म, कारण महाग अनेक प्रकारचा भाग आहे त्याच्यातला. म्हणून नित्य काय, नित्य काय, अनित्य काय. हो, माणसाला नित्य कळल्यानंतर जे अनित्य आहे, जे कधीही सारखं राहत नाही ते अनित्य. लहानपणाचं शरीर होतं तसं आता आहे का? संपत्ती सुद्धा अनित्य आहे तशी राहत नाही. वाढलेली तरी असते, नाही तर कमी तरी असते, पण आहे तशी राहत नाही. कमी जास्ती होत राहते. पुष्कळ तब्येत आपली कमी जास्ती होत राहते. चौथा दारवंटा मनन. काय करावं? आपण घरी गेलो, काय ऐकलं त्याचं जरा मनन करावं. पाचवा निध्यध्यास. मग ज्याचं मनन केलं त्याचा ध्यास असावा. बरं का? रामाचं भजन कधी घडेल? कधी घडेल? नको ते घडतं, पण घडायला पाहिजे ते घडत नाही. सारखा ध्यास पाहिजे, मग जाता येता अधूनमधून व्यवहार चालतात. पण रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. काय पाहिजे? ध्यास पाहिजे. आणि ध्यास असल्यानंतर एक लक्षात ठेवा, ध्यास म्हणजे काय? बाह्य कर्म जरी परिच्छिन्न असलं तरी आतला ध्यास असला कारणाने अंतर्मनामध्ये ते नामस्मरण चालूच असतं. हे निज ध्यासाचं वर्म आहे. सहावा तो वैराग्य पूर्ण. वैराग्य शब्दाचा अर्थ सगळं सोडणं नव्हे, त्याच्याशिवाय दुसरं काही न आवडणं नामे वैराग्य. वैराग्य शब्दाचा अर्थ काय? काय? आता वैराग्य शब्दाचा अर्थ असा करायचा का? सुमंतानी वैराग्याच्या दातार आतमध्ये जाताना मुकुट काढून ठेवला, अमकं काढून ठेवलं, तमकं काढून, असा नाही. वैराग्य शब्दाचा अर्थ जे आहे ते ठीक आहे, पण त्याच्या ठिकाणी आस्था न ठेवता योग्य पद्धतीने मार्गक्रम. सातवा दान साक्षात्कार. आणि सातवा जो दारवंट आहे तो साक्षात्कार शब्दाचा अर्थ साक्षात आकार. मी स्वप्नात विपनात अमान्य करतो असं नव्हे, ठीक आहे. विशिष्ट काळाला विशिष्ट भूमिकेमध्ये आपला ध्यास असेल तर स्वप्नामध्ये देवाचं, संताचं, गुरुचं दर्शन होतं. आपण ते मान्य करतो, त्याच्याबद्दल अमान्य करायचं काही कारण नाही. पण त्यालाही आपण एक प्रकारे म्हणतो की माझ्या सद्गुरूचं मला दर्शन झालं, साक्षात्कार. माझ्या देवाचं मला दर्शन झालं, साक्षात्कार, मान्य. हा एक भाग झाला. दुसरा काय? तत्वज्ञान. साक्षात आकार प्रभूचा आहे, ही प्रतिती प्रगट होणं, हाच साक्षात्कार.
नखोनी केशिवरी उभ्यासे जागे शरीरी, नखापासून केसापर्यंत एक परब्रह्म नटलेला आहे. ही प्रतिती निश्चिंतपणाला येणं, याला म्हणावं साक्षात्कार. असो हा अतिशय कवितार्थ. याची मार्गीचा परिपाठ श्रीरामासी होईल भेटी. नाथ महाराज म्हणतायत, मी आपलं मधी हे तुम्हाला का सांगितलं, हा कविता अर्थ का सांगितला, शेवटी तुम्हाला कळावं की याच मार्गाने तुम्हाला राम भेटेल. काय म्हणतायत, भावार्थ राजबोन सांगताना हे सांगता सांगता हे तू एकच होता माझा, की हे ऐकता ऐकता तुम्हाला कळावं या मार्गाने जाल तर राम भेटेल, नाहीतर जवळी आहे परी अंतर शुद्ध तो सुमंत. सातव्या दारा आत तेने देखील रघुनाथ स्वरूपार्थानुपम्य. सातव्या दारातून, साक्षात्काराच्या दारातून आतमध्ये गेल्यानंतर रघुनाथच दिसला, साक्षात आकार प्रभुता दिसला. राजीव लोचन घनसावळा, टिळकुरेखिला पिवळा, मुकुट कुंडल विचित्र माळा, अनर्थ गळा निज पदक, विजला गोनी काशीसी जाओ विसरलास तुसी, तैसा पितांबर तेजेसी. लख लख तसा पितांबर तेजस्वी दिसत होता. पितांबर परिधान कटिमेखळा विराजमान, वाकियांदुवाचा गजर, ऐसा देखोनी रघुवीर सुमंत केला नमस्कार. तुझे भेटी शिरपूर अतिसादरे कांती, ऐकोनी सुमंताचे वचन, सीता बोले हास्यवदन, करावया राजाभिषेक वचन, राये प्रदान पाठविला. सीतेला मोठा उल्हास वाटला. ते म्हणले आता बाजूला घेऊन हेच सांगतायत. खुश झाली जानकी, आनंद वाटला. ऐकोनी पित्याचे वचन, शीघ्र उठला रघुनंदन. सीतेचे करोनिया, सीतेने करुण्या नमन, निरांजन त्या केले. श्रीराम द्वारतांतरा येतू, सुमंते श्रीग्राणीला रतू, तेथ बैसला रघुनाथू, जैसा भासवतू ते लक्ष्मण झाला छत्रधारी. अजून काही काही गोष्टी अज्ञात आहेत बरं का. निघालेत राज्याभिषेकाला. मी तुम्हाला पहिल्या दिवशीच म्हटलं, मुहूर्त काढला होता वशिष्ठाने, नक्कीच मुहूर्त चुकलेला नसेल, पण राज्याभिषेकाच्या मुहूर्तावरच घरातून बाहेर पडतायत, हे एक आश्चर्य आहे. त्याचं कारण पुढे येईल. देखो निश्राम वदन, जीव वसरे भूकतान, आनंदे नाचती नयन रघुनंदन देखोनी. श्रीराम निववी सर्वासी, तेने अतिताप दशरथासी. काय सुंदर लिहितायत बघा. रामाचं नाव घेतल्यावर सगळ्याला समाधान होतंय, पण दशरथाने राम नाम ऐकल्याबरोबर त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. आता काय दाखवू तोंड, ज्याचं नाव घेतल्यावर समाधान. इथे कसं घडलं, जगाशी रामाचे सुख, तेने दशरथ परम दुःख, त्याचे पाहून सखे मुख, पडिली अटक कैकई. श्रीराम निरवई सर्वासी, श्रीराम सर्वाला समाधान देतो, पण तोच दशरथाच्या दुःखाला कारणीभूत होतोय. कैकेयी पडिली अपभ्रंशी, स्त्री चरित्र अगम्य सृष्टी, निजवर्धनाचा नेटपाटी, पिता पुत्रा पाडी तुटी, उठाउठी कैकेयी. बाप मुलाचं चांगलं असलं तरी विकल्प आणणारी बाई. कळलं का तुम्हाला? तुम्ही तसं काही मनावर घेऊ नका बरं का, इथे जरी आलं तरी. आहे ते सांगायला पाळी माझी आहे, त्याला काही इलाज नाही. पण असं जर काही तुमच्या हातून घडत असेल तर त्याला कारणीभूत होऊ नका. पुष्कळ झालं रामायण ऐकलेलं. बाप मुलामध्ये विकल्प आणू नये, नाही का? नाही पटलं तर 10 लांब राहावं, पण बापाच्या मुलाच्या मनामध्ये विकल्प होईल असं कधीही निर्माण होऊ नये. हे पत्नीने सांभाळावं, ह्या सगळ्याच घरातल्या महिला मंडळींनी सांभाळावं, हे अत्यंत आवश्यक आहे बरं का. किंबहुना विकल्प घरात नसावाच, मतभेद असावेत. ज्याला त्याला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल काही मला अमान्य नाही आहे. काय
पण माझा ऐकलं नाही म्हणून विकल्प नसावा, विकल्प नसावा. हो, मत मांडावं, हे असं आहे असं आहे. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. प्रश्न मिटला, मागे 2 पावलं सरा. ऐसे जाणून या दशरथ अतिशयसी विलपत तव पातला रघुनाथ समवेत सौमित्र नमस्कारोनिया दशरथ कैकई चरणी ठेविला माथा विजयी होईबा रघुनाथा वाघदेवता सत्यवदे. हो वा वा वा. नाथ महाराज इतकं बारकं बारकं लिहितात. दशरथाला वंदन केलं आणि कैकेयीला वंदन केलं. नाथ महाराज म्हणतायत पण वाघदेवता इतकी खरं बोलली, ती पटकन म्हणून गेली की रघुनाथा विजयी हो. बघा, विजयी होई वा रघुनाथा वाघदेवता सत्यवदे कैकेयी आशीर्वाद गाठी राम बांधिली शगुन गाठी विजयी झालो मी सृष्टी बाह्य थापटी स्वानंदे. श्रीरामाशी संभाषण रायासी न करवे जाण कैकेयी केले मुखमुद्रण वनाभिगमन न संगवे न बोलवे एथर आहे न बोलवे वनासी जाय देखो श्रीरामाचे पाय दुःखी होय अति दुःखे. असं वर बघेना, रामाच्या पायाकडे बघितलं. बघताना असं वाटलं काय हे श्रीचरण आहेत, किती सुकुमार आहेत. आणि यांना सांगू सगळं त्यागून दगडा धोंड्यातून चाला. बाष्पेर धरा पैकंठ खोरे वाजे घटकट टवकारिले नेत्रवाट व्यथा उद्भट रायासी राजा देखून व्यथाभूत कैकईसी पुसे रघुनाथ कैसेनी ताप झालाद्भुत किंवा भूत संचार नवे हे दैतापाची निष्ठा नवे हे भूत संचाराचा ताटा नव्हे ती दोषांचा फाटा नृपवरिष्ठा कोण व्यथा कैकई म्हणे रघुनाथा तुझे निरायासी पूर्ण व्यथा. राजा रामराया ऐक, हे तुझ्यामुळे व्यथा आहे, याची भानगड दुसरी काही नाही. तेही मी तुझं सांगेन कथा कोप सर्वथान धरावा माझ्या ऐकता वजन तुझं कोप येईल संपूर्ण या लागी माझे धाके मन. कशी लबाड आहे बघा. कैकेयी रामाला म्हणते माझं बोलणं ऐकून तुला राग येईल, पण पूर्वकथा ऐकोनी कैकेयीचे वचन रामे धरिले तिचे चरण ऐसा महापापी कोण मात्र वचन विरोधी. आई तुझ्या वचनाला मी विरोध करीन. सख्याईचं सध्या कार्टी ऐकेनात, हे सावत्राईचं कोण ऐकतं, कोणाचं नडलंय. हो, सख्याईचं कोणी ऐकायला तयार नाहीत. कालच आमच्या गाडीत चर्चा चालली होती, माझ्या काही एकदम लक्षात येत नाही, पण अमेरिकेची मुलं आणि आई वडिलांना त्यांनी लिहून कळवलंय की वी डिसोन यू. शब्द मोठा गमतीचा आहे. आणि आमच्याकडे तुम्ही काही मागायचं नाही, आम्ही तुम्हाला काही द्यायचं नाही. वी डिसोन यू. आणि इथून पुढे तुम्ही आमची चौकशी करायची नाही, आम्ही तुमची चौकशी करणार नाही, कारण तुमचा आमचा संबंध तुटला. तू माझी आई नाहीस, तू माझा बाप नाही. आणि हेच म्हणतायत आम्ही तुमची मुलं नाही. वी डिसोन यू. सत्य आहे. अगदी सत्य आहे, काही चुकलं नाही. जीवन असं आहे बघा. हे डिसोन यू म्हणजे हा शब्द कसा झाला, इंग्रजी झाला. मराठीत तुझा माझा काही संबंध नाही, पेटवायला सुद्धा येणार नाही तुला. आता कळलं तुम्हाला बरोबर. काय गाडी लावायला सुद्धा येणार नाही तुला. काय तुझा माझा संबंध. वी डिसोन यू. अवघड आहे गणित. पण याने असा तिढा टाकला. त्रिसत्य सत्य जाण तुझे वचन मज प्रमाण वातो. हो हो राम असतो. अगं वशिष्ठाची शपथ घेऊन सांगतो, तू म्हणशील ते मान. ऐकोन श्रामाची निर्माण कैकेयी उल्हासली आपण राम करावयावन प्रयाण धर्मबंधन उद्भो
रामाला पाठवायला धर्माचं बंधन आलं. धर्म काय सांगतो? धर्म एक सांगतो गुरुवचन मोडू नये, आणि गुरुवचन मोडल्यानंतर महापातकेत दृढवरदानाचे वरबंधन जेणे दशरथा सुखपूर्ण ते निवारिल रघुरंदन प्रतिज्ञा प्रमाण राज्य सांडून वदा देताता. पूर्वप्रसंगी आपण रामी माई व सीताच्या तेणे कैकईची सुख संपूर्ण पूर्वकथन ते सांगे. सांगितलं की असं 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 स्वर्गामध्ये गेलो होतो, रायाची आहे कुरुभाग ते त्वा करावी अवश्य, पितृवचन परिपाळक तिन्ही लोक वंदती, गुरुवचन पितृवचन न करी तो पापी पूर्ण. मग सांगितलं पूर्वी शुक्राचार्याबरोबर युद्ध झालं त्यावेळेला असा मी हात घातला होता, आणि ते वेळी राते आई संतोषी दोन्ही वरद दिले मज भाकेसी, ऐक एके राजपटू भरतासी. वराणी भरताला राज्य आणि एके वनासी राम, रामे रहिवासी वनांतरी, आणि ते सुद्धा जवळच्या वनात नाही, दंडकारण्य. अजीन वल्कले जटधारी वरी निघावे धडकरी, पण एक आहे 8. गावाबाहेर जाताना राज्यातील अनुप्रमाण सवय ना व्यापण, पितृवचन जरी प्रमाण वरप्रमाण आजीचे. आच्या मूर्तावर वनात जा, पण जाताना इथला काहीही नाहीच नाही. ऐकोनी कैकईचे उत्तर श्रीराम हर्ष निर्भर, आनंद झाला. वा 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 वा. बरं झालं म्हणाले, लग्न झालंय आत्ताच. दोघंही आपलं भानगड नाही. हो, जरा लोणावळ्याला फिरून येऊ. वनश्रीमध्ये माणसं बघा आमच्या मुंबईची. काल 15 ऑगस्टला 1.25 लाख माणूस आलो होतो त्या लोणावळ्याला. रामाला वाटलं बरं झालं, राम हर्षभरी झाला, आनंद वाटला. वना निघावे झडकरी कंदमुळ फरारी, गंगाधरी वनवास ऐकोईने करचे हर्ष. वना निघावया सत्व हृदया पार आल्हाद, राज्य गेल्याचे नाही दुःख, वनादावयाचे परमसुख, बाबूस्फुरले चालिला हरिका प्रसन्न वनवासी. कैकेयी हे एकी कोटी, हा विकल्प नाही रामाच्या पोटी, तिचे सत्य मानवणी गोटी, विश्वास जगजेटी. पहिले तुझे राज्य देव केले, आता वनादाय केवी बोले, हे लाज मौन पडेले मुखा फुले. पहिल्या वचनाने कसं पडला राज्य केलं, पण वनात जायचं हे काय भानगड? ते म्हणले राम म्हणले तुझ्या 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 एक पित्याचं वचन मांडला तर आईचं पण मानतो. पित्यास परिसामाला असले हे संन्यास पद्धती निर्दश, तुझे वचन सुख अर्धमासा संन्यास घेतली आवरी, पिता पुत्राचे नमस्कारी, संन्यासी माता वंदी श्री अज्ञाधारी केले, तुझं माते शिव सुख. बघा धर्म सांगितलं पद्धत अशी आहे की संन्यास घेतल्यानंतर शास्त्रला संन्यास घेतल्यानंतर बापानी मुलाचा पाया पडायचा असतं, कारण तो आता आश्रम धर्मानुसार माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाला. पण असं जरी असलं तरी आई संन्यासी माता बाप त्याला नमस्कार करतो, पण तो संन्यासी आहे, तो आईचं महत्व त्याला माहिती आहे, पण आईला नमस्कार करतो. अज्ञान तेच मातेसी ओ सुख, प्रणिपाळे भाग ते मद करणे आवश्यक. श्रीराम निशंक बोलिला, ऐकता श्रीरामाचे वैक वचन, कैकईला मोठा निंदानंद झाला. कैकई उपजे त्याच्या वचनार्था बोलत, ते म्हणे निर्मळ तू रघुनाथा, कैकेयीचे चरणी ठेवी माथा, तू पूर्ण कृपा केली, शांत व्हावी कौसल्य माता, चिंता दशरथा करुणे दी. दोघा करुणी नमन राम करी वनाभिगमन, कैकेयी गविरली संपूर्ण, दीर्घस्वर रुधन राजा करी, ऐकता रायाची ग्लानी, राम निगे धैर्य क्रोध लक्ष्मणाचे पोटी, भोय घालून गाठी. लक्ष्मणाला असा राग आला, राम वेगळे जीव प्राण, कैकेयीचे निज बंदरी, अत्या क्रंदे राडी रडती राणी, एकी कान केशी तोडीती. अतिशय वाईट अवस्था झाली.
कैकेयीच्या मंदिरामध्ये. जरी ती राणी होती तरी राम कुणाला प्रिय आहे? प्रत्येकाला प्रिय वाटत होता. सगळ्या महिलांनी कोणी केस तोडायला गेले, वना गेली रघुनाथ त्याची थोड वारिले कीर्ती. वशिष्ठ जाणोनी निश्चिती जन बोलती समसकट. दशरथा नियमक वशिष्ठ, वशिष्ठाच्या आज्ञापुढे कैकेयी काय ते पापडे. जरी कैकेयीने सांगितलं तरी वशिष्ठाची आज्ञा वशिष्ठ नाही. पण वशिष्ठाने जाणलं याला इथे जमत नाही. जगदोद्धार करायचा असेल घरातून बाहेर त्याची थोरवाळीली कीर्ती. वशिष्ठे जाणून या निश्ची जाता वना प्रतिनान म्हणे आपण शिखर वनाभियानी. हे माते सांगावया लागून राम प्रवेशला मात्र हो नाही उल्हास मनी गमनाचा. नमस्कारिली जननी कौशल्याला नमस्कार केला आणि तिला सांगितलं गुरुपुष्याचे सुमूर्त सभाग्यासी होय प्राप्त. तेने मूर्तेरा अभिषेकाचे राजा रघुनाथ तिही लोकी. पूर्वी राजे निजवाशी ते सगळी कथा पुन्हा 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 सांगितली. ऐकोन श्रामाची वाणी जीवामनी अत्यारणी मूर्छापन्न पडली धरणी. कौशल्यने अंग टाकून दिलं. अतिशय दुःख झालं कौशल्येला. कपाळी पुसत तुटल्या साप सुरळी जळा वेगळी मासोली. तशी कौशल्या तडफडू लागली. अतिशय दुःख झालं. कैकेयीच्या जीवरी मदद्वेष नाही तिळभरी. काही वेळेला आपल्याला जीवनामध्ये असे प्रश्न पडतात की आपण या लोकांचा कधी द्वेष मत्सर केला नाही, पण हे आपला का करतात? हो, हे माझ्या वाटणीला आलेलं सांगतोय मी. हो, काही काही लोकांना आम्ही कधी बघितलेलं नसतं, त्याच्या मनातच उगीच असूया असते. काही कळत नाही. हे असंच आहे बघा, हे असंच. मी कैकेयीचा कधी द्वेष केला नाही, मी कैकेयीचा कधी मत्सर केला नाही. तिने असं केलं माझ्या मुलाचं, तिच्या मुलाचं मी कधी वाईट चिंतन केलं नाही, पण ही माझं का करते याला तर जगत म्हणा. काय आज समाज मागे आहे, काही कुणाचं समजत नाही. मी तुम्हाला सांगू, देवाने असं ठेवलं नाही की कुणाच्या तोंडाकडे बघावं. एका सेक्शन करता सगळं देवाने उत्तम दिलं. कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही. पण ज्याने आपल्याला आपण 5 फुटाच्या अंतरात कधी आला नाही, 100 फुटाच्या अंतरात आला नाही, त्यालाही आपल्याबद्दल द्वेष वाटतो. काय कारण आहे? याचं कारण कळलं का? यांना कसं मिळालं, मला का मिळालं? एक माणूस मला मागे मिळाला, तो का मागवला रागवलेला होता. मला म्हटलं, बाबा आम्हाला तुझा द्वेष वाटतो. म्हटलं, बाबा म्हणजे ज्या उपाशी का होईल आणि तुझ्या चित्ताचं हे काय वाईट आहे? काही बरेच गोष्टी झाल्या. नुसतं चेहरा लक्षात आहे, नाव तुला विचार संवाद लक्षात. तेच का आम्ही अहंकार केले, आम्ही ज्ञानशून्य अभ्यास केला, तुमच्या कीर्तनाला गेली ना आमच्या काम आहे. आता हा प्रश्न म्हटलं मला विचारण्यापेक्षा ज्याचं कीर्तन तू करतोस, ज्याचं कीर्तन मी करतो, त्यालाच का विचारत नाही? मला काय विचारतो? तू पांडुरंगाचे कीर्तन करतो, मी पांडुरंगाचे कीर्तन करतो. मी ज्ञानोबा तुपाचं नाव घेतो, तू ज्ञानोबा तुपाचं नाव घेतो. तेव्हा हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तू त्यांनाच विचारणार की असं का? माझं बोलणं कळलं का? मला बघितलं नाही काय नाही घाटपट, पण असंच असतं, असंच असतं. 4 बंगले पडीकडे राहणारा, पण आपली गाडी गेली. काय काय 4 बंगले आता तू काय पैसे दिलेस रे? काही कारण आहे का? नाही, कौशल्याचं हेच म्हणणं आहे की कैकेयी मी तुझा कधी द्वेष केला नाही, मी तुझा कधी मत्सर केला नाही. भरत तर मला वाटला माझाच मुलगा आहे,
तुझ्या मनात असा विकल्प का? हे बघा, म्हणून कोणी जर तुमचा ज्या माणसाचा संबंध आहे, पात्राने संबंध सुद्धा नाही, त्याने जर तुमचा स्पर्श केला तर वाटू नका, ही जग राज्य आहे समजा आणि आपलं काम चालू आहे. कैकीचा धारी धडकोनी कैकईसी गर्भ कसा का हो काय म्हणते ती बघा. अगं वाजवी राहिली असतीस, घाण आली प्रसाद घेऊन गेला. मला दुःख झालं की आम्हाला दोन्हीला मनोहोती दिला नाही, पण अर्धा आम्ही प्रसाद दिला. आम्हाला जर तुझ्याशी होईल आणि त्याच्यातली मुलं तुझ्या लक्षात नाही, हे आमचे जाऊन आहे. आम्ही तू तशी होऊ नयेस म्हणून त्याला दान केलं आणि आता इतका आपला द्वेष करतेस. रायाचे वचन सिद्धदाय, माझे वचन पाळले होय, ऐसे काय कवर माय तुझं मी सांगेन. विद्याच्या प्रतिपाळी वाक्यार्था देण्याचे सुखावे निज माता, देवदर करणे सर्व घात पती साठले ऐकोनी माते जे वचन. तिने काय सांगितलं, तिथे जवळच एक शांती आहे, तिथे जाऊन रायाच्या न्यायासी जावे दंडकारण्यासी राता शृंगार वाढीसी. जवळ शृंगार वाढी तिथे जाऊन राहा. आपल्याला राजा नको काय नको, मी आपली तुझ्या विरोधीवर राहील. ते म्हणले तसं नाही, राम असतो. रामाने सांगितलंय कुठे जायचं नाही, दंडकारण्याला जायचं. तू बोलसी गो संभ्रम पितृवाक्य पूज्य परम मद यशने सर्वथा, म्हणून मी चरणी घेतला माता तुझ्या ज्ञानवता हो, तुझ्याचे वचन नलुनिता त्या उनिदाना अधिक माता. चरण धरले मद पितृवाक्य पूज्य परम, तुझंही पूज्य पतिवचन त्याचे करिता अवलंबन. तू मला म्हणतेस की माझा मला मान्य आहे की बापापेक्षा तुझं आईचं वचन मान्य आहे, पण तू लक्षात आलं नाही का हे तुझ्याच पतीचं वचन आहे. राम काय सांगतो, हो आर्ग्युमेंट परफेक्ट. हे गुणाचं आहे, हे वचन तुम्ही दिलं तुझ्याकडे, त्या भाग्याला बांधलेला तोच. तेव्हा तू सुद्धा तुझ्या पतीचं वचन बोलू नये. या तरी पाळी माझे वचन मद सवेने आले म्हणा, म्हणून लागली रामचरणा ती करुणा विलंबत. पाय धरले, रामाची भीती मारली. अरे बाबा रामा, मला तुझ्याबरोबर जा. तू गेल्यानंतर काय उपयोग आहे, काय करू नये रघुनाथा, मद तव मन नये आता नसावे योगवथा, मला सर्वथा मन न्यावे. पुत्रासवे वनवासी सर्वथा हो नये मातीसी, एकता शोभले वशिष्ठ ऋषी केवी वनवासी ज्ञान्यावे. ऐसे बरी धर्मंता रामे संभोगी माता, ऐकोनी कौशल्याचे कारण लक्ष्मण शोभावन श्यामाईके माझे वचन वन प्रयाण नको करू. लक्ष्मणाला राग आला, आम्हाला सांगितलं अरे काय आईची अवस्था आपल्या होते. खास लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण शेषाचा अवतार असला काय जरा पुढे धक्का लागला की कैकेयी करीने खात परम सुख दशरथ सुख पावेल कोसले. कैकेयीचाच हात करतो, त्याला संपूर्ण टाकतो. कैकेयीच्या निजग्रीवारी आल्या निवटीन सुरनर, कैकेयीच्या बाजूला जे जे त्रास करून टाकले. पाठी असलेल्या रंगात क्रांताचे पाडीनं दात. तू म्हणशी हे अप्रमाण, माझे वचन परम प्रमाण. आता ह्याचा अर्थ आहे, मी म्हणतो ते बरोबर आहे, ह्याला मारायलाच पाहिजे का. दुष्ट घटना आपल्या अवतार बघा लक्ष्मणाचं, अरे तुझा अवतार कशा करताय, दुष्टांचं निर्दान करण्याकरता ही दुष्ट आहे. जी रामायणाकडे पाठवते ती दुष्ट आहे, तिने खंड करायला पाहिजे. दुष्टांना दुष्ट संपूर्ण मुख्यत्वे कैकेयी आखी सूर्यदय श्री विध्वंसन प्रियाचे समूर्त दुष्ट
ही लक्षण सहभाग कुठे करायची अजून आपण कोणाला हात लावलेला नाही. हा पहिली पण माया विघडणी महापापी पतितापी तुखे रडतास त्याचा नमनी हे वचनार्थ पिता पुत्र करावया दुष्ट भ्रष्टत्व काही कोटी हिता मदरिता नाथ सुखोईल जगात कौशल्येची रसद प्राप्त राजे मनात पित्याने हात घातला दासीसी ते तर माता होय आम्हास चुकून जर आपल्या पित्याने राजदरबारमध्ये असलेली दासी तिचा जर हात धरला तर आपण तिलाही माता मानतो. विरुद्ध करू नये तिसरी मात हे राम तिची राम कळलं का? याने असं सांगितलं याने असं सांगितलं ते म्हणले बाबा हा ज्ञानाची महाराज वगैरे येते फार सुंदर उभी आहे दासी मुली तयार बरं का. एका राजा होता सर दासीचा हात लागल्यावर ती राणी झाली. तसं इथे काय सांगताय पित्याने हात घातला दासीसी देवत्व माता होय आम्हासी पितृवचन वाढवून या लंका कीर्तीन समाय ती लोका